कार्तिक, बाबांना इतकं एकाकी, इतकं डिप्रेस्ड मी कधीच नाही बघितलंय आणि कधी बघायची इच्छाही नाही. ठीक आहे गायत्री, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड. तुझ्या बाबांसारखा साहसी आणि धाडसी माणूस, सरळ मार्गी माणूस, त्यांच्यावर असे आरोप लादले जातात ना, तेव्हा तो माणूस सगळ्यात जास्त खचतो. आणि गायत्री, आय कॅन इमॅजिन तुझ्या बाबांना कशा आणि काय काय सिच्युएशन्स मधून जावं लागतं, आणि त्यात लोक त्यांच्याबद्दल, त्यांच्यावर झालेल्या खोट्या आरोपांबद्दल काय म्हणत असतील याचंही त्यांना टेन्शन येत असेल. तुला माहितीये, बाबांनी स्वतःपेक्षा जास्त आमची काळजी केली आणि आज त्यांची तत्व मागे पडतायत ना, म्हणून ते जास्त हर्ट झाले. आयुष्यभर जी तत्व ते धरून चालले होते, ज्यावर त्यांचा अतोनात विश्वास होता की या तत्वांमुळे त्यांच्या आयुष्यात कधीही काहीही वाईट होणार नाही, आणि आज तीच तत्व त्यांच्या समोर चुकीची ठरतात. गायत्री, वेळ चुकीची आहे, त्यांच्या विरोधात असणारी माणसं चुकीची आहे, त्यांची तत्व चुकीची नाही. त्यांची तत्व या काळात काय, कुठल्याही काळात सरळ मार्गी माणसाला दिशा दाखवणारीच आहे. बघ, मी इतके दिवस त्यांच्यासोबत जो काय थोडा वेळ मला मिळाला, त्यांनी हेच शिकलं. हाय कार्तिक, फ्री आहेस? हाय. मला रिहर्सलला वेळ आहे, सो लेट्स गो फॉर कॉफी. व्हॉट्स इट? एक मिनिट, मी गायत्रीशी बोलतोय. कम ऑन यार कार्तिक, दिस इज नॉट फेअर. तुझा वेळ माझ्यासाठी कधीच नसतो. चल ना, पटकन कॉफी पिऊन परत येऊ. अनु, त्याने सांगितलं ना की तू माझ्याशी बोलतोय, सो प्लीज. अगं 10 मिनिटात परत येतो आम्ही. काय चाललंय तुझं? तुला दिसत नाही आम्ही दोघं बोलतोय ते? मधनच काय कॉफीचं? तो नाही येणार, सो प्लीज जा. ओके ओके फाईन. कार्तिक, आपण रिहर्सल नंतर भेटू. ओके, बाय. बरं.